मी फक्त विचार करत बसतोय, मला बायर कसा भेटेल, सप्लायर कसा भेटेल, किंवा चला कुठेतरी गुगलवर हुडकूया. सगळं केल्यानंतर पण मागाड कुठे पडतायत. तुम्ही मेल केले असतील, कॉल केले असतील, पण आज तुम्ही माझ्यापर्यंत कसे पोहोचला? स्क्रीनवर काय दिसतंय? डिजिटल मार्केटिंग. मग विचार करा, आज 7 समुद्र लांब तुमचा बायर बसलाय, डोमेस्टिक एका सिटीमध्ये, एका शहरामध्ये सप्लायर बसलाय, कोणत्या तरी बंदराच्या आसपास जवळपास कुठेतरी त्या शहरामध्ये तुमचा CH बसलाय. कसं पोहोचणार आहे तुमच्यापर्यंत? हजारो कॉल मेसेज करा. जर एक्सपोर्ट इम्पोर्टला लागणारी तुम्ही वेबसाईट बनवली नाही, लँडिंग पेज बनवलं नाही, प्रॉपर तुमचं सोशल मीडिया मार्केटिंग केलं नाही, बायर सोडा, मी लिहून तुम्हाला देऊ शकतो, सप्लायर CH पण एंटरटेन करणार नाही. आणि हे 5-10 हजार रुपये खर्च नाही आहेत ह्या सगळ्या सोशल मीडियासाठी, ही तुमची गुंतवणूक आहे. कारण की एका ऑर्डरसाठी तुम्ही बाहेर जाऊ नाही शकत, आणि बाहेरचा जेव्हा माणूस ॲडव्हान्स टाकणार आहे तो भारतामध्ये येऊ नाही शकत. तर स्ट्रॉंग प्रेझेन्स पाहिजे आपल्या डिजिटल मार्केटिंगचं, तेही राईट व्यक्तीकडनं. तुम्ही जर कुठनं तरी काहीतरी बनवून उचलून टाकताल आणि तुमची वेबसाईट तेवढी छान झाली नाही, काही उपयोग नाही त्या वेबसाईटला. सो एक्सपोर्टची वेबसाईट कशी असावी हे एक्सपोर्ट डिजिटल मार्केटिंग सिनियर पर्सनकडनंच काम केल्यावर तुम्हाला कळणार आहे. तर बायर आणि सप्लायर हे तर पॅरलली शोधत बसा, पण त्याच्या आधी हे सगळं काम करताना डिजिटल मार्केटिंग स्ट्रॉंग करून घ्या. अगदी डोक्यात जे काही प्रोडक्ट असेल, फायनलाइज जरी नसेल झालं तरी डिजिटल मार्केटिंग स्ट्रॉंग करा. कारण की जोपर्यंत हे 1-2 महिने जुनं दिसणार नाही, 6 महिने जुनं दिसणार नाही, तोपर्यंत तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. आणि जर तुम्ही आमचे EFTचे मेंबर असाल, त्यांच्यासाठी खास आम्ही बऱ्याचशा ऑफर्स ठेवलेल्या आहेत. खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि जाणून घ्या ह्या ऑफर्सचा लाभ तुम्ही कसं उचलू शकतात आणि तुमच्या पहिल्या शिपमेंटची चावी ह्या डिजिटल मार्केटिंगनी कशी जुडलेली आहे.